आणि स्ट्रायकेटला पार्थ आहे आय थिंक. गोलंदाजी मार्गवर आहेत हेमंत. चला सामना सुरू करूया. पंचांना विनंती करतोय यावेळेला पंचांच्या भूमिकेत थोडासा बदल. अशोक राऊत यांच्या समवेत असतील. राकेश घरात मॅन फ्रॉम सातपाडी पालघर बरोबर का. राकेश सर इथे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. चला आर के मोरवा युवा संघ त्यांच्या समोर असेल टीम पेनकरपाडा. मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ अगदी जवळजवळ एकसारखी त्यांची जर्सी आहे. एन्जॉय करूया. यस पंचाचा इशारा येतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक लक्षात घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली पाहिजे. टायमर ऑन झालाय. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय अगदी डीप मिड विकेटला. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. तुझी वलनाची ही वाट जशी नदी पाण्याची. यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय पार्थनं. इथे प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी आले. थ्रो दिलाय. अप्रतिम थ्रो आहे. मात्र या 2 धावा कंप्लीट. विकी यांना तुम्ही पाहू शकता नॉन स्ट्राइक एंडला अफलातून बॅटर आहेत. आर के मोरवा संघ देखील विचार करेल. पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीनं टीम एक्सरनं धावसंख्या उभारली तशीच धावसंख्या उभारण्याचा त्यांचा ओ व्हॉट अ डिलिव्हरी. हेमंत आपला एक्सपिरियन्स दाखवताना अगदी चितपट केलं होतं पार्थला. पार्थच्या ध्यानी मनी नसेल की हा चेंडू येणार आहे. वेल बोल्ड हेमंत. बाईचा इशारा. अवांतर धाव. भरपूर मजा येणार आहे आज एकूणच या चषकामध्ये. स्पर्धा जिंकण्याचा प्रत्येकाचा मानस आहे. यंदाच्या हंगामामध्ये कोणता संघ पुढे या सगळ्या गोष्टींची माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र एक्झॅक्टली घडलाय काय. लेग बायचा 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. थँक्यू सर. आय थिंक जेम्स बॉन्ड राईस संघ अगदी या एकूणच मालिकांच्या खेळामध्ये पुढे आहेत. 3 अंतिम विजेतेपद त्यांनी फटकावलेले आहेत. 1 उपविजेत्या पदावर त्यांना समाधान मानावं लागलंय. म्हणजे 4 मोठ्या ट्रॉफ्या त्यांच्या एकूणच घरी आहेत. त्यामुळे निश्चितच ही स्पर्धा जिंकण्याचा प्रत्येकाचा मानस आहे. हेमंत वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लाईन खराब आहे का पंच चेक करतील. वाईट बॉल. 10 धावा. पेनकरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार विकी मात्रे शॉट कव्हरला उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवर हेमंत. अनेक उत्तम खेळाडू आहेत. एवढा अपील जरूर झालाय मात्र पुन्हा एकदा चेंडू डी झोन मध्ये जातोय. 2 धावा या बॅटने आलेत. थँक्यू सर. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. आतापर्यंत 12 धावा फलकावर. आर के मोरवा संघ अगदी भरपूर जुना संघ आहे आपल्या मीरा वायनर मधील. अगदी 60 पेक्षा जास्त वर्ष जुना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मातब्बर खेळाडू. अगदी जी मला माहिती आहे ते म्हणजे रघुनाथ राऊत साहेब म्हणजे एकूणच आपले राजन राऊत यांचे वडील. तेव्हापासूनचं क्रिकेट हलकसं पुसटचं क्रिकेट थोडंसं पाहू शकलो आहे. आणि तिथून जर विचार केला तर अनेक लिजंड खेळाडू मोरवा गावानं प्रोड्यूस केलेत. आणि आताही अगदी यंग पिढी नाव कमावते. मोठा फटका खेळायचा जरूर होता मात्र चेंडू अगदी बॉटम एजला लागलाय. इथून मिळेल 1 धाव. षटकाची होईल समाप्ती. आणि धावसंख्येकडे लक्ष घातलं तर पहिल्या षटकात आलेत पॉवर प्ले मध्ये 13 धावा. विकेट नाहीये ही चांगली गोष्ट टीम आर के मोरवा संघासाठी.
मात्र इथून पुढे टीम पिनकरपडा संघ कसा विचार करेल, कुठल्या माइंडसेटने येणार आणि किती चांगल्या पद्धतीने या मॅचवर कंट्रोल त्यांचा असणार आहे पाहूया. तुम्ही पाहताय आगरी कोळी युवा चषक 2026 हे अप्रतिम आयोजन आणि क्रीडा रजनी ही पाहायला मिळते. चला कौशल्य विनंती करतोय डिका स्पोर्ट्स लाईव्ह जरा प्लीज आपला कॅमेरा लगेच मुख्य मंचावर येऊ द्या. आता एक विशेष सन्मान तो म्हणजे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि नवगर गावचा एक जबरदस्त खेळाडू सन्माननीय भगवानदादा पाटील यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. मी आयोजकांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. तो म्हणजे भाग्यदादाचा. भगवानदादा बोलण्यापेक्षा भाग्यदादा हे थोडंसं जास्त जवळच वाटतं, म्हणून हा सातत्याने आम्ही उल्लेख करत असतो. कॅमेरा आहे समोर दादा, तुम्ही उभं राहा, कुठूनही दिसाल तुम्ही, टेन्शन नाही. अगदी सर्वांच्या उपस्थितीत हा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपल्या या उपस्थितीने आम्हाला अजून हुरूप आलाय. विकी म्हात्रे गोलंदाजी मारतोय, टीम कॅप्टन. अगदी स्लोअर वन डिलिव्हरी होती, नाही पिक करू शकले भावेश. एकच धाव इथे मिळते, लेगबायचा इशारा. 14 धावा पूर्ण. सध्या VIP झोन मध्ये सगळे गावदेवी क्रीडा मंडळाचे सगळे खेळाडू पाहायला मिळत आहेत, मास्टरचे खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि आनंद घेत आहेत. एवढा फटका बघा, अप्रतिम टायमिंग, चेंडू अगदी सीमारेषा पार, षटकार, गुड शॉट पार्थ. धाव संख्या 20. क्रिकेटमध्ये लेंथ लवकर पीक करणं गरजेचं असतं, ती लेंथ लवकर पीक केली इथे. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर गणाघात. इथेही पुढे येऊन जबरदस्त फटका, चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. ग्रेट ग्रेट बॅटिंग बाय पार्थ. वीरा कारले डोंगर सीमा आगरी कोळी युवा चषक अगदी एक दिवसाची स्पर्धा, मात्र ती सध्या रात्रीत आलंय आणि आजच्या रात्रीत रिझल्ट लागणार आहे की कोणता संघ अंतिम विजेता. यावेळेला मात्र हा चेंडू चांगला फ्लाइट होतं, हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर पंचाच्या बाजूने वळवलंय. पहिली धाव वेगानं, एका धावावर समाधान. बॅट हातातून पडली आहे. धावसंख्या 25 वर गेले. वेल प्लेड पार्थ. पार्थ कांचन पाटील, चांगली बॅटिंग. काय प्रेक्षकांची संख्या बघा कशी वाढली आहे. शॉर्ट बॉल आहे, इथे विकीला संधी होती, मात्र फटका अगदी डी झोन मध्ये खेळलाय. 2 धावा. थँक्यू सर. अगदी ते झाड नाही क्रॉस करू शकला भावेश, म्हणजेच विकी. ह्या 2 धावा. सध्या IPL चे वारे आहेत, मात्र IPL मध्ये आम्ही कुठे रमणार. आम्हाला आमचंच क्रिकेट भारी बाबा, आणि त्यामुळे निश्चितच आनंद देणारी ही स्पर्धा. शॉर्ट बॉल आहे, इथे भावेशचा तडाखा. अगदी इतका मोठी जागा तुम्ही कशी काय देऊ शकता. खराब गोलंदाजी, आणि त्या खराब गोलंदाजीचा अगदी खरपूस समाचार. 6 धावा. धावसंख्या 33 वर गेली.
माध्यमातून करतोय. या प्रमोद दादा प्लीज आपण हा सन्मान स्वीकारा. प्रमोद दादा आमचा हा सन्मान आपण स्वीकारायचा प्लीज. हे सगळे आपले मान्यवर आहेत आणि निश्चितच एक काळ त्यांनीही गाजवलाय आणि आजही 40 प्लेसच्या माध्यमातून ते गाजवत आहेत. त्यांचंही विशेष स्वागत सन्मान या मुख्य मंचावर होताना दिसतंय. आनंद होतोय आम्हाला. धन्यवाद दादा आपलंही स्वागत आहे. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. गोलंदाजी मार्कवर आलाय संदीप. तिसरं षटक. चला तुमच्याकडे आता 3च मिनिटं आहेत. पार्थ ऑन स्ट्राइक. स्लो डिलिव्हरी. काय चेंडू होता, अफलातून चेंडू होता. मला असं क्षणोक्षणी वाटलं की हा चेंडू राजू पाटील यांनी डिलिव्हर केलाय. काय चेंडू होता, अगदी स्लो डिलिव्हरी. याचा स्पीड आपण बघूया डीके स्पोर्ट्स लाईव्ह वर. फक्त 67 किलोमीटर पर वेगाने टाकलेला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. अगदी पार्थला चकवलं या चेंडूला. डॉट बॉल येतोय. संदीप वन्स अगेन. या वेळेला सुद्धा अगदी लाईन नाही ओळखू शकले. चांगली गोलंदाजी. इथे धावा मिळतील. लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेग बाय. 2 धावा डी झोन मध्ये. थँक्यू सर. मान्यवर कक्षामध्ये अगदी गाठी भेटी आणि त्यानंतर अनेक अशा गोष्टी शेअर केल्या जात आहेत ज्या गोष्टींची खरी गरज आपल्या नवघरच्या गावाला आहे. अरे मैदान, या मैदानानं काट टाकली आहे. काही वर्षापूर्वीचे हे मैदान आणि आत्ताचं हे मैदान याच्यामध्ये भरपूर फरक पडलाय. याचं कारण इकडचे प्रतिनिधी, इकडचे ग्रामस्थ आणि इकडचे खेळाडू. यस सर. उदय, उदय जरा जा प्लीज. समोरून लेझर मारतात काय? कोण आहे तिथे? बिल्डिंग मध्ये आहेत का? त्यांचा फ्लॅट बंद करण्यात येईल. हो यावेळा पुन्हा एकदा हा चेंडू कदाचित जास्त वळलाय, जास्त वळलाय. व्हाईट बॉल. मात्र अफलातून गोलंदाजी होते. अजूनपर्यंत बॅटवर व्यवस्थित चेंडू आलेला नाहीये या षटकामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. अजूनपर्यंत बॅटने एकही धाव या षटकामध्ये आलेला नाहीये. काय कमबॅक केलं या ओव्हरनं संदीपनं. पुन्हा एकदा प्लेन मिस. अफलातून गोलंदाजी आणि नवघर गावात अशी गोलंदाजी होते. त्यामुळे एका बाजूला मला अशोक राऊती दिसत आहेत, राजू पाटीलही दिसत आहेत. क्या बात आहे. आणि कदाचित अशोक राऊत येथे एन्जॉय करत असतील ही गोलंदाजी पंचाच्या भूमिकेतून. जबरदस्त गोलंदाजी. वेल बोल्ड संदीप. काय कमबॅक केलंय इथे टीम पेनकर पाडानं. 2 षटकात धावसंख्या होती 33. शॉर्ट बॉल. हा चेंडू थोडासा चुकीचा आहे. व्हाईट बॉल. अजूनपर्यंत एकही धाव बॅटने नाहीये. ज्या धावा आलेत त्या अवांतरच्या रूपाने आलेत. 2 वाईड आणि 2 लेग बाय. 4 धावा अवांतरच्या रूपाने. संदीप एक वेगळा गोलंदाज ठरलाय आतापर्यंत या मालिकेतील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. इथे कुठेतरी आता थोडीशी जास्त स्तुती केली का मी? मला वाटतं 3 वाईड ची नोंद झाली आहे. 5 धावा आतापर्यंत अवांतर. ओ यावेळेला काय पिक केलंय.
लाईन ओळखली अगदी विथ द ब्रेक चेंडूला उडवलं डीप स्क्वेअर लेगला षटकार पार्थ थांबला थोडा वेळ जाऊ दिला आणि त्यानंतर हा दणका दिला वेल प्लेड पार्थ पाटील 6 धावा आमचे सहकारी समालोचक मित्र संदेश दादा पाटील आल्या आल्या 2 लिटर पाणी प्यायलेत या प्लीज आपलंही स्वागत आहे थोडासा भार हलका होईल आमचा आज नो डाऊट मात्र पुढच्या इनिंग मध्ये त्यांचा आवाज नक्कीच ऐकणार डॉट बॉल इथे शॉर्ट बॉल आणि तिथून अजून धावा येतील नाही बरोबर अंदाज बांधू शकले क्षेत्ररक्षक या 4 धावा सरते शेवटी या ओव्हरची सांगता जी झाले ती अगदी आपण बघतोय आतापर्यंत या मागच्या 2 चेंडूत 10 धावा आलेत आणि अगोदरच्या 5 अवांतर धावा म्हणजे 15 धावा याही षटकात आलेत संदीप ये तूने क्या कर दिया चांगली गोलंदाजी होत होती मात्र अवांतर चेंडू हाताळले आणि नंतर थोडेसे पिचिंग व्यवस्थित नाहीये अजून कंट्रोल मिळवावा लागेल एवढा फटका फसलाय चेंडू हवेत आहे कॉल करा मित्रांनो हा झेल होता कुणाचा कॉल का नाही होऊ शकला जीवदान लाभतंय पार्थला संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया 49 धावा षटक संपले ती म्हणजे 3 15 मिनिटांमध्ये ही 3 षटक संपलेले आहेत अभिनंदन टीम पेनकर पाड्याचं पहिल्या षटकात 10 धावा सरासरी 10 2 षटकात धावसंख्या 33 सरासरी अगदी आपण बघतोय 16.5 आणि 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 49 चला लगेच आपण एक खास सन्मान करूया तो म्हणजे अजून एक महत्वपूर्ण मान्यवर ते म्हणजे आपले बाबू दादा विवेक पाटील दादांचा विशेष सन्मान आपण जयदीपला विनंती करतोय की त्यांचे शुभस्य करूया या बाबूदा पुढे या प्लीज आपला विशेष सन्मान लगेच आम्ही करू इच्छितोय एक असा खेळाडू जो नेहमी सर्वांना पुढे नेत राहिला आमचा विवेक दादा आणि नेहमी हसतमुख त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद विवेक दादा आणि निश्चितच आपलं मनापासून आभार विजयानंद पाटील दादा यांचं देखील आपण स्वागत करूया वेलकम दादा आपलं स्वागत आहे असं नसतं वा 3 षटकात 49 धावा जमवले टीम आर.के. मोरवानं चला गौरवला विनंती करतोय विजयानंद दादांचा आपण खास सन्मान स्वागत करूया या मुख्य मंचावर विजयानंद पाटील दादा यांचा विशेष सन्मान या स्पर्धे दरम्यान केला जातोय त्यांचं स्वागत आहे काय मान्यवर अगदी आपण बघतोय दुसरा सामना सुरू झाला मात्र इथे मान्यवरांची मांदी आली आणि हे प्रेम आहे नवगर गावानं भरपूर काही दिलंय आणि त्याचाच हे द्योतक मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या मान्यवरांचं चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे 49 धावा झाले शेवटचं षटक रवी ठाकूर शॉर्ट बॉल आहे इथूनही चेंडूला अगदी स्क्वेअर लेगला भिरकावलंय 4 धावा पारची धावसंख्या सांगा टोटल रन कितना रे पार का कितना बॉल 13 चेंडू 32 धावा नाबाद पार्थ पाटील काय इनिंग केले एकदा जोरदार टाळ्या पारसाठी सुपर बॅटिंग पार्थला एक जीवदान लाभलंय आणि त्याचा फायदा तो सध्या उचलतोय रवी ठाकूर गोलंदाजी मार्कवर आहे मात्र अजून चांगला मारा करावा लागेल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे मात्र इथे नाही योग्यरित्या खेळू शकले लेट्स सी द अंपायर डिसिजन या 2 धावा धावसंख्या 55 पूर्ण पहिल्या सामन्यात 67 धावा झाल्या 68 धावा चेस नाही होऊ शकल्या याही सामन्यात अगदी आपण बघतोय 55च्या पलीकडे टीम गेले आर.के. मोरवा त्यामुळे निश्चितच एवढी मोठी जर धावसंख्या होत असेल तर चेस डाऊन करणं कठीण होऊन बसेल कारण हे मैदान असं आहे तुम्हाला शेअर टायमिंग वर गोष्टी कराव्या लागतील पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे लाईन चांगली आहे मात्र डॉट बॉल येतोय
मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट एकही विकेट अजूनपर्यंत गेलेली नाहीये. दोन्ही बॅटर ओपनर आहेत. एवढा अजून एक चांगला फटका, चेंडू सीमा रेषीच्या बाहेर षटकार. खराब गोलंदाजी होते आणि त्याचा योग्य समाचार घेतला जातोय. पार्थ पाटील नाबाद 40, टीमची धावसंख्या 61. शॉर्ट बॉल आहे, अजून एक मोठा फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे अगदी तैनात होता. इथे 5च्या खेळीला अगदी फुल स्टॉप बसतोय. धावसंख्या 61 असताना ही पार्टनरशिप ब्रेक होते. पहिला धक्का टीम आर के मोरवाला. आई माझी ये पोरी, ये पोरी, ओ आई माझी ये पोरी, ये पोरी. बॅटर येतोय आर के मोरवा संघाचा अजून एक जबरदस्त हिटर फलंदाज. राहुल नाव आहे, मात्र काय जबरदस्त मूर्तिकार आहेत. राहुल पाटील, उमेश पाटील जरा स्टेजवर या प्लीज. खुर्च्या घेऊन कुठे चालले? बघा या मंडळाच्या खुर्च्या आहेत, घरी नेऊ नका. अच्छा, गेट जवळ बसायचं आहे त्यांना. ओ चेंडू खाली राहिलाय. हा फ्लिपर होता, चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. इथे षटकाची समाप्ती म्हणजे धावसंख्या अगदी 61 वर थांबले. 62 धावा विजयासाठी. याही सामन्यात 60 धावा पाहायला मिळत आहेत. चला वळतोय पुढील मॅचच्या टॉस कडे. चला अजून काही सन्मान मुख्य मंचावर, तो म्हणजे संदेश दादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही चांगल्या पद्धतीने सन्मान करूया. जयदीप यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूया. तो म्हणजे संदेश दादा पाटील, एक जबरदस्त नाट्य कलाकार, एक जबरदस्त क्रिकेटपटू, एक जबरदस्त समालोचक आणि एक जबरदस्त कबड्डीपटू. किती किती खेळ. मात्र संदेश दादा अभिनेता म्हणून आम्ही त्यांना जास्त जास्त ते आवडतात, त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान. वेलकम संदेश दादा. आणि विनंती आहे दादा लगेच सूत्र आधी या. चला नेक्स्ट मॅच टीम खारीगाव आणि टीम गोडदेव. कॅप्टन या प्लीज. आपण लगेच टॉस करणार आहोत. कांचन दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कांचन लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती करतोय, दादा या प्लीज टॉस साठी तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन जरा लवकर या. वर या, वर या. एस कौशल, टीम खारीगाव कॅप्टन या ना लवकर. मग आमचे मान्यवर ज्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण बघतोय, स्वर्गीय लक्ष्मण वामनराव पाटील चषक, कांचन दादा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. बघा एका बाजूला A1 जोडी आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे बादशाह चषक. कोण कॉल देते? येस, गोडदेव संघाचे कर्णधार टॉस देत आहेत. A1 जोडी असा कॉल आहे. आले मात्र बादशाह चषक, त्यामुळे टीम खारीगाव संघानं नाणेफेक जिंकले. थांबा, आपण लगेचच साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही संघनायकांचा खास सन्मान करू इच्छितोय. तर हा विशेष सन्मान आहे आपल्या एकूणच दोन्ही कर्णधारांचा विशेष सन्मान एकूणच आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. ही विशेष भेट त्यांना प्रदान केली जाते. चांगलं क्रिकेट खेळा आणि निश्चितच आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांना रिझवा याच सदिच्छा या दोन्ही संघनायकांना दिल्या जात आहेत. अजून एक विशेष सन्मान गोडदेवचे कर्णधारांचा केला जातोय दादांच्या शुभ हस्ते. त्यांचंही मनापासून स्वागत आणि त्यांनाही विनंती आहे आपणही चांगले क्रिकेट दाखवा. खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. चला निश्चितच बघा ही गोष्ट असली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच टीम खारीगाव. आणि निर्णय कळवा लगेच तुमचा क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चला पुढची मॅच देखील सेट झाले. टीम खारीगाव वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मात्र पुढच्या इनिंग मध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे या ऐकूया संदेश दादा पाटील यांना. ओ टू यू संदेश दादा. थँक्यू डिका स्पोर्ट्स.
हॅलो थँक्यू संकेत. हा गेला आमचे बंधू किरण हरेश्वर पाटील. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधावा. किरण हरेश्वर पाटील व्यासपीठावर यायचं प्लीज. आगरी कोळी युवा चषक नवगरच्या यंग खेळाडूंनी ही स्पर्धा आयोजित केली. या टायमाला त्यांचा टर्न आहे. अतिशय चांगली ही स्पर्धा, मी कौतुक करेन या मंडळाचं. अतिशय चांगली स्पर्धा ही ऑर्गनाईज केली आहे जेणेकरून आपल्या सगळ्या यंग खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल. आतापर्यंत 10 संघ इथे झालेले आहेत आणि उत्तरोत्तर नक्कीच ही स्पर्धा वाढत जाईल याबाबतीत शंका नाही. आणि प्रमोद यांच्या माहितीप्रमाणे ही पहिली स्पर्धा जी नाईट आहे आणि ती दत्तगुरु नवगर स्पोर्ट्स युवा त्यांच्या माध्यमातून खेळवली जाते. मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो या गोष्टीसाठी. ही फ्लड लाईट्स वाली नाईट स्पर्धा प्रथमच खेळवली जाते नवगरच्या 5 मैदानामध्ये. त्याच्यानंतर आज ही स्पर्धा जवळजवळ 8-10 दिवस चालणार आहे. त्याच्यामुळे बरीच स्पर्धा क्रिकेटचा एक संग्राम पाहायला मिळेल प्रेक्षकांना याबाबतीत शंका नाही. कारण आगरी कोळी मास्टर संघाची सुद्धा स्पर्धा इथे होणार आहे. नंतर त्याच्यानंतर जितू पॅकर्स बादशाह चषक 2026 खेळला जाईल, तो 3 दिवस असेल. आणि चौथा शुक्रवारी आगरी कोळी स्पर्धा असेल, आगरी कोळी 40+ मास्टर्स. शनिवार रविवारी परत बादशाह चषक खेळवला जाईल आणि त्याच्यानंतर सोमवारी 50+ असेल, म्हणजे राजू पाटीलची पण एक स्पर्धा इथे. आणि मंगळवारी आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची फायनल असेल. त्याच्यामुळे कंटिन्यू क्रिकेट हे 10 दिवस पाहायला मिळेल प्रेक्षकांना. प्रेक्षक सुद्धा त्याचा आनंद घेतील आणि मजा येईल 10 दिवस. फिक्स सांगा, एक शेड्यूल बनवा. बुधवारपर्यंत ही स्पर्धा चालेल. मांडव हा जवळजवळ खोलणार. पंचांचा अधिकृत इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. पेनकरपाडा 62 धावांचा पाठलाग करायचा पेनकरपाडा संघाला 4 षटकांमध्ये. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज मॅच मध्ये चेतन येतात पहिले षटक घेऊन. 62 धावा करायच्या. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना आमच्याकडून. क्या बात आहे, अजूनपर्यंत तोच टप्पा. क्या बात आहे चेतन, वेल बोल्ड. 8:44 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. त्याच्यानंतरची 15 मिनिटात 3 षटकं संपली पाहिजेत. गुड बॉल चेतन. पुन्हा एकदा चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लॉफ्ट केले. वाडा शॉट, सुपर शॉट. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचलाय. पंचांचा अधिकृत इशारा तो षटकार. कमान डीजे. चेंडूवर दाखवल्या मनोज यांनी की आम्ही सुद्धा 62 धावा चेस करू शकतो. अतिशय चांगला षटकार आणि स्वतःचं खातं खोलतात आणि संघाला सुद्धा नेऊन देतात 6 वरती. चेतन कमबॅक करतोय का की मनोज त्याच्यावर हवी ठरतो ते पाहायचंय. कमबॅक केलंय चेतननी, लगेच त्याच्या याच्यावरती आलेला आहे टप्प्यावरती आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळवलं चेतननी. गुड बॉल. धावसंख्या 6. 15चा आस्किंग रेट आहे, जवळजवळ 15.5चा सामना जिंकण्यासाठी पेनकरपाडा संघाला. पुन्हा एकदा चेतन चौथा चेंडू घेऊन मनोज साठी. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. मनोज स्वतःची जागा सोडतोय. फलंदाज बाद होतोय. चेतन कमबॅक करतोय आणि मनोजला बाद करण्यामध्ये यश मिळते चेतनला. पहिला गडी बाद होते पेनकरपाडा संघाचा धावसंख्या 6 असताना. कमान डीजे. काय पाहिजे बाहेर
यांचा सत्कार, त्यांना इथे यथोचित सन्मान केला जाईल. वंश संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित केले जाईल. यशवंत फाउंडेशनचे अध्यक्ष किरण हरेश्वर पाटील आमचे बंधू, त्यांचा इथे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट त्यांच्या मार्फत देण्यात येईल. मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी दिले त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी 7 दिवसाच्या स्पर्धेसाठी. वाव, ग्रेट. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय ते वंश संदेश पाटील यांच्या मार्फत युट्यूब. धन्यवाद किरण पाटील. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप होता, परंतु व्यवस्थित चेंडू आहे तिकडे. आणि अजून एक चेंडू निर्धाव हाताळला जो चेतन याच्या. षटकार मारल्यानंतर थोडासा दुखावलाय चेतन आणि त्याच्यानंतरचे 4 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळले. पुन्हा एकदा चेतन, षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू यश वर्तक साठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू सापडणार नाहीये जागेवरून. क्या बाद आहे चेतन, वेल बोल्ड. पहिल्या षटकात 6 धावा झालेल्या आहेत पेनकरपाडा संघाच्या. थोडंसं कमी पडलंय, परंतु प्रयत्न करावा लागेल. आता आस्किंग रन रेट वाढेल, 17-18 वर जाईल बहुतेक. राहुल बियाला यांचा सुद्धा इथे यशस्वी सन्मान केला जाईल. बियाला स्पोर्ट्स चे मालक राहुल शर्मा. राहुल शर्मा उर्फ बियाला म्हणून प्रसिद्ध आहेत ते आपल्या मीरा भाईंदर मध्ये. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय तिकडे हर्ष नयन पाटील यांच्या माध्यमातून. राहुल शर्मा उर्फ बियाला. धन्यवाद राहुल. नवीन गोलंदाज पार्थ पाटील येत आहेत आता. फलंदाजीमध्ये 40 धावा कुठल्या आहेत त्याने आता गोलंदाजीसाठी सुद्धा आलेले आहेत. वाव, गुड. अष्टपैलू खेळाडू पार्थ पाटील पेनकरपाडा संघासाठी. आता किती पाहिजे? 56 पाहिजे, म्हणजे 18 18.5चा आस्किंग रन रेट आता आलेला आहे. 18 चेंडू आणि 56 धावा. पार्थ पाटील वेगवान गोलंदाज. उजव्या हाताने होलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून टायमिंग करू शकले नाहीत. जास्त दूर जात नाही चेंडू. बाकीचं काम करतो तिकडे. धाव मिळते. योगेश स्वतःचं खातं खोलतोय, संघाला निवडून 7 वरती. पुन्हा एकदा पार्थ उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट करायचं, अगदी मजबूत खेळाडू यश वर्तक. पुन्हा एकदा पार्थ. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजी पार्थच्या माध्यमातून. चेंडूच्या रेषेत नाहीत कुठे यश वर्तक. चेंडू अजून एक चेंडू निर्धाव हाताळला जातो पार्थच्या माध्यमातून. अच्छा, गुड बॉलिंग पार्थ. पुन्हा एकदा पार्थ आपल्या पार्थ वरती. यावेळी थोडीशी लाईन भरकटली जाते. पंच अशोक राऊत यांचा अधिकृत इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 8. मनोजने सुरुवात चांगली केली होती. मला वाटतं कॉन्टेस्ट होईल, परंतु लगेच कमबॅक केले चेतनने तिकडे. यावेळी स्क्वेअर मारा पार्थच्या माध्यमातून. धावसंख्या 8. चौथा चेंडू पार्थ उजव्या हाताने. यावेळी अगोदर शफल झालेत. लॉप केलंय, पाहायचंय जास्त नाही. मला दिसलाच नाही चेंडू कुठे गेला. अटेम्प्ट तोच आहे यशचा, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क करण्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू हाताळत होते पार्थच्या कडून. 5वा चेंडू दुसऱ्या षटकातील यशसाठी. यावेळी
स्टेपअप झाले होते. बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. अजून एक गडी बाद होतो यशच्या रूपाने आणि दुसरा गडी बाद होतो पेनकरपाडा संघाचा. धावसंख्या 8 असताना. कमॉन डीजे. ताई भोसले यांचं दुःखद निधन झालंय. आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक अतिशय चांगला सूर जो सगळ्यांना हळवं करायचा. शेवटचा चेंडू. ओ क्या बाद आहे वा. पार्थ अतिशय वेगवान गोलंदाजी. खूप चांगलं टॅलेंट आहे यंग युवामध्ये. अतिशय चांगला चेंडू. फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि जरा सुद्धा रूम दिली नाही त्यांनी गोलंदाजीमध्ये. वेल बोल्ड पार्थ. आणि हे असायलाच हवं होतं कारण जे सिनियर खेळाडू होते जे आमच्यावर खेळायचे कांचनदादा पाटील त्यांचे पुत्र आहेत ते. पार्थ वेल बोल्ड पार्थ. नक्कीच पप्पाला अभिमान वाटेल अशी गोलंदाजी तुझ्या माध्यमातून. खूप मागे पडलाय पेनकरपाडा संघ. आता षटकारच मारावे लागतील. 12 मध्ये 54 करायचे आहेत म्हणजे 27चा आस्किन रेट. 4 षटकार मारावे लागतील दोन्ही षटकामध्ये. चेतन लीड करतायत आपल्या संघासाठी. मोरवा यंग साठी सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. स्वतः कॅप्टन आहेत ते. पियुष मात्रे आलेत आता. हे सुद्धा वेगवान गोलंदाज. तिकडे अपील होत आहे. चेंडू जास्त दूरवर जात नाहीये. एक धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतो. खूप वेळानंतर धावसंख्या वाढले. धावसंख्या 9. पियुष टू हेमंत. यावेळी थोडासा उसळतोय चेंडू अपेक्षेपेक्षा आणि बाकीचं काम यष्टीरक्षक तिकडे आहेत. अजून एक चेंडू निर्धाव हाताळला जातोय मोरवा संघाकडून. गुड बॉलिंग. पियुष टू हेमंत. मला काय डेड बॉल घोषित करतात. थोडासा रनअप मध्ये बिघाड होता पियुषच्या त्याच्यामुळे परत आले ते अजून उजव्या हाताने. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू होता. जास्त टाइम करू शकले नाहीत हेमंत. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावा दुसऱ्या धावसाठी निघालेत. कदाचित धोका होईल. खूप लेट कॉलिंग झालंय आणि हेमंत तिसरा गडी बाद होतो हेमंत यांच्या रूपानं. धावसंख्या 10 असताना. डीजे. संगनायक विकी म्हात्रे येत आहेत आता. नंबर 5 नंबरचे खेळाडू. 9 मध्ये 52 करायचे आहेत त्याच्यामुळे फक्त षटकारच मारायचे आहेत आता. पण ज्याप्रमाणे मोरवाची गोलंदाजी होते मला वाटत नाही चौथा चेंडू पियुष बॅटची कड घेऊन जातो यष्टीरक्षकाकडे.
चेंडू अंगाने अडवला जातो यशेषाकडून, एक धाव वाढते, धावसंख्या 11. यावेळी पूल केलंय चेंडूला. धावसंख्या 12. 7 मध्ये 50. शेवटचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता, बॅटची कड घेऊन जातो तिकडे डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो अधिकृत. 2 धावा मिळतात. खुशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 14. कम्प्लिटली डॉमिनन्स पाहायला मिळतो मोरवा संघाकडून. वर्चस्व गाजवले या सामन्यामध्ये. आतापर्यंत फक्त 14 धावा खर्च केल्या 3 षटकामध्ये आणि अगोदर 62 धावांचा पाठलाग करत होते पेनकरपाडा संघ. खूप मागे पडलेत. 6 मध्ये 48 म्हणजे सगळे षटकार मारून पण सामना जिंकता येणार नाही. प्रतीक राऊत आलेत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतात. तिकडे काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळतोय. प्रतीक स्वतःचं खातं खोलतायत. संघाला नेटवतात 15 वरती. 4 बाद 15. 3 बाद 15 पेनकरपाडा. विकी पुन्हा एकदा त्याच दिशेने बिग हिव, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्काने अजून एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय प्रतीकच्या माध्यमातून. प्रतीक टू विकी. यावेळी खूप जास्त 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 बाहेर उजव्या एसटीच्या. पंच अशोकराव त्यांचा इशारा. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 16. चेतन संघनायक सांगतात काही हरकत नाही. बॅक करतात आपल्या गोलंदाजाला चेतन. पहिली मॅच खेळतोय म्हणजे नक्कीच प्रतीक. यावेळी चेंज ऑफ पेस, वेल बोल्ड, वेगवान चेंडू आतापर्यंत हाताळला. यावेळी व्हेरिएशन दाखवतात प्रतीक, आपला क्लास दाखवतात तिकडे. आणि निर्धाव चेंडू अजून एक हाताळला जातो त्यांच्या मार्फत. 3 मध्ये 46. पुन्हा एकदा प्रतीक विकीसाठी. हा आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडेसे लवकर खेळलेत विकी तिकडे. बॅट आणि चेंडू मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चेंडू जास्त दूरवर गेला होता. अजून एक बॅटला लागला. सॉरी. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा सुद्धा खोदून काढला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या 18. शेवटचा चेंडू वेल बोल्ड. चेतन कौतुक करतायत. पहिलीच स्पर्धा खेळतोय प्रतीक आणि त्याचं कौतुक त्याच्या संघनायकाकडून. कौतुक होणं खूप गरजेचं आहे कारण कौतुकाने प्रेरणा मिळते आणि प्रगती होण्याचे दरवाजे खुले होतात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा होता. चेंडू जातो काव कॉर्नरच्या दिशेने. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झाली 20. 19 सॉरी. लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मला वाटतं पार्थ असेल ना. 40 मारला त्याने. 40 धावा त्यांनी केल्या आपल्या फलंदाजीमध्ये आणि एक गडी बाद सुद्धा केला. पार्थ